नाही झाल्यावर सांग, मी नाही घेणार. आज यहाँ पर आप सभी को सबसे पहले मैं ईद मिलाद, जैसे 12 रबीउल अव्वल हमारे भाई जो कहते हैं मराठी भाई पैगंबर जयंती, इन सब की बहुत सारी मुबारकबाद देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ। और इस प्रोग्राम की हम शुरुआत करने जा रहे हैं। मैं अकील सर से गुजारिश करूंगा कि शुरू की जिम्मेदारी वो संभालें। जनाब अकील सर। अंजाम खुदा के हाथ है, अंजाम खुदा के हाथ है, आगाज करके देख। अंजाम खुदा के हाथ है, आगाज करके देख। भीगे हुए परों से परवास करके देख। आज के इस पुरमसरत मौके पर, नबी के मौके पर आज सुन्नी मुस्लिम जमात की जानिब से लगातार 3 दिन से बहुत सारे प्रोग्राम लिए जा रहे हैं। उसी के सिलसिले में आज ये आँखों के चेकअप का जो प्रोग्राम यहाँ पर लिया जा रहा है, इस प्रोग्राम में तशरीफ लाए हुए हमारे गांव के लोकनियुक्त सरपंच आली जनाब योगेश उर्फ बाबू भाव पाटे साहब का और आए हुए तमाम मेहमानों का मैं सुन्नी जमात ट्रस्ट की जाली मेहमानों का बहुत बहुत खैर मकदम करता हूँ, इस्तकबाल करता हूँ, वेलकम करता हूँ। आज के इस कार्यक्रम की, आज के इस प्रोग्राम की शुरुआत करने के लिए मैं हमारे जिला परिषद उर्दू स्कूल नारायणगांव नंबर 3 की तीसरी जमात की तालिबा तुबा जावेद को मैं आवाज देता हूं कि वो यहाँ आए और आज के इस प्रोग्राम का आगाज तिलावत कलाम पाक से करें। गांव के माजी सरपंच हमारे भाइयों, इससे पहले मैंने डॉक्टर साहब आए नहीं थे, मैंने जिक्र किया
कि हमारे नारायणगांव की कुछ शख्सियत ऐसी है कि जिनके मेहनत से, जिनकी कवाइश, जिनकी समाज की खिदमत जिनको बुलंदी पे ले गई, ना सिर्फ अपने गांव के लिए बल्कि हम सब गांव के रहवासी समाज के लिए जो फ़ख्र करने जैसे कोई शख्सियत हैं, उसके अंदर मैंने इससे पहले भी जिक्र किया कि वो डोले साहब है। क्योंकि उनके वालिद साहब ने चंद दिन पहले अपने गांव में एक छोटा सा अस्पताल शुरू किया आँखियों का, और कहते कहते बढ़ते आज वो इस कदर कामयाबी की चोटी पे पहुंचा है कि आज पूरी महाराष्ट्र में उसका नाम है। जोरदार तालियों से हम उनका यहाँ पर हमारे गांव के सुपुत्र, हमारे फख्र, समाज का अभिमान डॉक्टर डोले साहब, इनका इस्तेमाल यहाँ पर मैं उप सरपंच आरिफ भाई अतार इनसे करूँगा कि वो डॉक्टर साहब का इस्तेमाल करें। ते अध्यक्ष झाल्यापासून तंटे फार कमी झाले। आदरणीय आवटी साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतोय। हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। हॅलो, नायक भावे डोंगे साहेब, खासदार अमोल कोल्हे साहेबांचे अध्यक्ष अजिंक्य तारापत्र संस्थेचे अध्यक्ष गणेश वासगे, दरमियान इस गांव के सरपंच साहब और उप सरपंच साहब और जिनको मैं जानता हूँ, जिनको मैं नहीं जानता हूँ, सारे लोगों को नमस्ते, नमस्कार। और हजरात, मेरे भाई और बुजुर्गों, ये हम लोग जो इस मौके पर जमा हुए हैं, ये हमारे नबी, हमारे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश के मौके पर, उनकी जयंती के मौके पर हम लोग इकट्ठे हुए हैं। एक समाज सेवा के हिसाब से, समाज सेवा एक बहुत बड़ा जो है इंसानियत और हमदर्दी का काम है। अभी कल हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जयंती का दिन है। हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मजहब और जो दीन लेकर आए, समाज सेवा के हिसाब से वो दीन और हमारे नबी क्या कहते हैं। देखिए, जो इस्लाम है वो एक कामिल और सच्चा दीन है, ह्यूमन नेचर के बिल्कुल मुताबिक है। हर इंसान के लिए दीन इस्लाम एक आइडियल की हैसियत रखता है। हर इंसान की फितरत के मुताबिक दीन है। अभी आप सोचेंगे ये कैसे, मैं आपको बता दूं कि इंसान, एक अच्छा इंसान, एक जो इंसान पसंद इंसान क्या चाहता है। अभी हम लोगों की ख्वाहिश रहती है कि हम लोग अच्छे रहें, हमारा कपड़ा साफ हो, हमारा जिस्म, हमारा बदन पाक हो, हम अच्छे से साफ सुथरा रहें। हर इंसान की ये फितरत होती है। हर इंसान ये चाहता है कि नहीं चाहता कि हम पाक साफ रहें, हम गंदा न रहें, हमारे जिस्म पर कोई गंदगी ना रहे। इस्लाम इस हवाले से क्या कहता है? इस्लाम कहता है, हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते हैं, अत्तहुर शत्रुल ईमान। ये अरबी का वर्ड है, इसका मतलब है कि पाकी रहना ईमान के हिस्सों में से एक हिस्सा है। तो मेरे दोस्तों, बुजुर्गों, पता चला कि इस्लाम की तालीमात इंसानी फितरत के मुताबिक है। अभी हम लोग यहाँ इंसानी सेवा और खिदमत के हिसाब से जमा हुए हैं। इस हवाले से इस्लाम क्या कहता है कि इंसानों की खिदमत की जाए और इंसानों के साथ भलाई से पेश आया जाए। इस हवाले से इस्लाम का पैगाम क्या है? खैरुन नास मन यनफउन नास, ये हदीस है। कल जिनकी जयंती है उनका फरमान है, खैरुन नास मन यनफउन नास, कि लोगों में सबसे अच्छा इंसान वो है जो दूसरे भाइयों को फायदा पहुंचाता है। अब ये फायदा चाहे जिस तरीके से आप पहुंचाएं, ये जो अभी फायदा पहुंचाया जा रहा है लोगों को, ये भी एक उसी का एक तरीका है, वही एक जो है उसी की एक कड़ी है। अब फायदा इंसान अपने माल से, अपनी जान से, अपनी ताकत से,
अपनी जो है हुनर से, कारनामे से इंसान को पहुंचाता है, तो इस्लाम कहता है कि उनमें से बेहतर इंसान, अच्छा इंसान वो है जो दूसरों के लिए फायदेमंद साबित होता है। मेरे दोस्तों बुजुर्गों, यही नहीं, हर इंसान की तबीयत और उसकी फितरत ये होती है कि हम जो है दुनिया में आए तो माँ बाप के जरिए से हम दुनिया में आए, तो माँ बाप का हमारे ऊपर बड़ा एहसान है। वो पैदा करते हैं, जन्म देते हैं, पालते हैं, पोसते हैं, बड़े करते हैं, तालीम देते हैं, पढ़ाई लिखाई हर चीज उनकी जिम्मेदारी में होती है। तो इंसानी फितरत होती है कि वो अपने माँ बाप से मोहब्बत करता है, उनका अदब एहतराम करता है और माँ बाप की अदब और उनकी खिदमत करने को फख्र समझता है। इंसानी फितरत है, हर इंसान जो अच्छा इंसान है वो चाहता है। इस हवाले से इस्लाम क्या कहता है? इस हवाले से इस्लाम कहता है कि तुम्हारी माँ के कदमों के नीचे जन्नत है लोगों, और तुम्हारे बाप की खुशी में अल्लाह की खुशी है, रब की खुशी है। पता चला कि जो इंसान माँ की खिदमत करता है जन्नत का हकदार बन जाता है, और जो बाप को राजी करता है गोया कि वो अपने रब को राजी कर लेता है। तो आप जिस टॉपिक से और जिस लाइन से इस्लाम को पढ़ें तो आपको इस्लाम एक अच्छा और साफ सुथरा मैसेज देता हुआ नजर आएगा। मेरे दोस्तों बुजुर्गों, तो पता चला इंसान इस्लाम मजहब और हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शरीयत लेकर आए वो बिल्कुल इस्लामी फितरत ह्यूमन नेचर के आईन मुताबिक है, उसके खिलाफ आपको कोई बात नहीं मिलेगी। तो मेरे दोस्तों बुजुर्गों, ये जो आज हमारे सदर साहब और मस्जिद के जिम्मेदारान और हमारे नौजवान भाइयों की काविश और उनकी मेहनत से ये जो लोगों की सेवा और खिदमत के लिए बड़े बड़े डॉक्टर्स लोगों को बुलाए हैं और उनकी आंखों की और दीगर चीजों की चेकअप होंगे, तो ये भी एक जो है इंसानों के साथ भलाई का जरिया है और लोगों को फायदा पहुंचाने का एक जरिया है। तो पता चला कि हमारे नबी ने जो फरमाया था तुम में बेहतर इंसान वही है जो लोगों को फायदा पहुंचाता है। इस हवाले से और इस काम से ये साबित हो गया कि अल्हम्दुलिल्लाह इस हदीस के मुताबिक हम लोग ये जो काम कर रहे हैं ये काम कोई बुरा काम नहीं, ये जो है इस्लाम की नजर में भी अच्छा काम है और दुनिया वाले सारे लोगों की निगाह में भी अच्छा काम है। लिहाजा हमें हर मुमकिन कोशिश करनी चाहिए कि हम अपने भाइयों के लिए फायदेमंद साबित हो। इस्लाम कहता है कि तुम अपने पड़ोसियों के साथ, तुम अपने भाइयों के साथ, तुम अपने जो है इर्द गिर्द अगल बगल रहने वालों के साथ अच्छा सलूक करो। इस्लाम का यह मैसेज है। हत्ता कि इस्लाम जानवरों तक को भी महरूम नहीं किया। वो कहता है लोगों जिस तरह से इंसानों का हक है इसी तरह से जानवरों का, बेजुबानों का हक है, तो उनके साथ भी अच्छा सलूक करो। और हद हो गई, मेरे पैगंबर इरशाद फरमाते हैं कि जानवरों का तुम पर इतना हक है कि अगर तुम उनको दिन में 70 मरतबा चारा डालोगे फिर भी उनका हक अदा नहीं कर सकते। 70 मरतबा कोई जानवरों को चारा डालता है? नहीं डालता। लेकिन इस्लाम हुक्म देता अपने जानवरों को जो है उसको इतना हक दो कि दिन में 70 मरतबा हो सके तो तुम उसके सामने चारा डालो। तो हर एतबार से, जिस एतबार से भी आप इस्लाम को पढ़ेंगे पता चलेगा दीन इस्लाम की इंसानी फितरत ह्यूमन नेचर के आपको मुताबिक मिलेगा। अल्लाह ताला हम सबको इंसानी भलाई के लिए काम करने की तौफीक अता फरमाए। आए हुए तमाम मेहमानों का मैं शुक्रिया अदा करता हूँ और कल जो ईद मिलादुन नबी यानी हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जयंती की तारीख है उसकी मुबारकबाद देता हूँ। अल्लाह ताला हम सबको ईद मिलादुन नबी की बरकत रहमत अता फरमाए। अस्सलाम वालेकुम। जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ह्या ब्रीद वाक्याखाली गेले 40 वर्ष आपण काम करतोय। आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या डोळ्यांची काळजी घेणं किंवा डोळ्यांची नजर किती महत्त्वाची असते याचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही आपल्याला। ज्यावेळेला 1982 साली हॉस्पिटलची स्थापना झाली नारायणगावमध्ये त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे डोळ्याची तपासणीची सुविधा आपल्या भागामध्ये उपलब्ध नव्हती। मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन करण्याची पण कुठलीही व्यवस्था इथे नव्हती। त्या काळामध्ये आपण एका छोट्याशा जागेमधून या हॉस्पिटलची सुरुवात केली आणि आज साधारण त्याचं सगळं स्वरूप आपल्याला सर्वांना माहिती आहे की अनेक नेत्र शिबिरं आजपर्यंत आपण केलेली आहेत आणि त्या माध्यमातून 2.5 लाख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आजपर्यंत आपल्याकडे झालेल्या आहेत। हे सर्व करत असताना आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो, बाहेर आपली एक मोबाईल व्हॅन उभी आहे, डोळ्यांचा फिरता दवाखाना,
त्या डोळ्याच्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आपण वाडी वस्तीवर जाऊन लोकांची डोळे तपासणी करतो. ज्यांना चष्मे देण्याची गरज आहे त्यांना त्या ठिकाणी चष्मे देतो. आणि आजही मोतीबिंदूमुळे जे अंधत्व येतं त्या अंधत्वावर मात करण्यासाठी आपण महिन्याला साधारणपणे 450 ते 500 मोतीबिंदूचे ऑपरेशन या ठिकाणी करतो. मला असं वाटतं की आज या निमित्ताने आपल्या समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. आज या ठिकाणी आपण प्राथमिक तपासणी या गाडीमध्ये होईल. ज्यांना चष्मे किंवा ज्यांना नंबर आहे त्यांना नंबर काढून दिले जातील आणि ज्यांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांचं आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन आपल्या नारायणगावच्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये करणार आहोत. मी परत एकदा सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आज यांनी या ठिकाणी आपला शिबिर आयोजित केलेला आहे. आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतो. हा जो काही कार्यक्रम घेतलेला आहे त्याला जो तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी प्रथमतः आभारी आहे. आणि नक्कीच सर तुम्ही गांधी सर असतील किंवा सर्वच आयोजक अख्तर सर असतील, जयजवाई असतील किंवा बिगरवाई असतील किंवा मौलानाबाई आपले जे सर्वच जे आपले आयोजक असतील ते नेहमीच आम्ही पाहत आलो आहे की कोणताही आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असो, देशाचा काही हे असू द्या किंवा कुठल्याही सणाचा काही जो काही कार्यक्रम असेल त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो की काहीतरी आपल्याला समाजासाठी किंवा लोकांसाठी काहीतरी चांगला उपक्रम करता आला पाहिजे, जेणेकरून त्याला निरर्थक न जाता तो कार्यक्रम त्याचा काहीतरी समाजाला किंवा लोकांना उपयोग झाला पाहिजे. असा कार्यक्रम घेण्यासाठी किंवा एखादा चांगला संदेश जाईल किंवा त्यातून काहीतरी फायदा होईल असेच कार्यक्रम ते नेहमी घेत असतात. आणि असे कार्यक्रम घेण्यासाठी कधीही आपल्याला पोलीस स्टेशनचं किंवा माझं कधी सहकार्य लागलं तरी मला नेहमी आनंदच होतो की काहीतरी आपल्याकडून किंवा हे करत असताना. तसंच हा सुद्धा जो कार्यक्रम घेतलेला आहे मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने हा सुद्धा खरंच एक चांगला किंवा अभिनव उपक्रम आहे. आणि असेच तुम्ही चांगले उपक्रम घेत राहा ही एवढे मी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. नारायणगावच्या सुन्नी मुस्लिम जमाताच्या मस्जिदमध्ये आयोजित केलेल्या सर्व रोग निदान शिबिर आणि मनोडोळे फाउंडेशनचे डोळे तपासणी व त्याची शस्त्रक्रिया या शिबिरानिमित्त उपस्थित असलेले नारायणगाव ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक बाबुराव पाटे, त्याचबरोबर ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं हे नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रमुख ताटे साहेब, संतोषदादा वासगे, मनोडोळे फाउंडेशनचे प्रमुख संदीपजी डोळे, रमेशजी मेत्रे, उपस्थित व्यासपीठावर सगळीच मित्रमंडळी. मोहम्मद पैगंबर जयंती मला वाटतं उद्या आहे, त्याचं औचित्य साधून आज सर्व रोग निदान शिबिर याचा कार्यक्रम आपण सर्वांनी सगळी कमिटी इथं उपस्थित झाली आणि आपल्या समाजातल्या लोकांना त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे या भावनेतनं तुम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. तुम्ही आज तपासणी करणार आहात त्याच्यामध्ये बरीच मोठी यादी आहे. त्याच्यात रक्ताच्या सगळ्या तपासण्या आहेत आणि डोळ्याच्या सगळ्या तपासण्या आहेत. इथून पुढच्या काळामध्ये याच्यातला जरी एखादा रुग्ण आढळला त्याला लागणारी मदत ही डोळे साहेब आणि आम्ही सर्व मित्रमंडळी तुम्हाला करायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला बोलवलं, मान सन्मान केला, त्याचं आम्ही खूप कौतुक करतो. कारण हा समाज हा ज्यावेळेस गावात वावरतो किंवा समाजात वावरतो त्यावेळेस कधीच द्वेष निर्माण कधी केलेला नाही. हा ऐक्याचं प्रतीक हे नारायणगावची प्रथा ही पूर्ण देशाला दाखवून दिलेली आहे की आम्ही मिळून मिसळून लहानाचे मोठे शाळा कॉलेज गावातले उत्सव असतील, त्याच्यात गणपती आला, शिवजयंती आली, दांड्या आला, नुकतंच पार पडलेलं दहीहंडी आला, याच्यामध्ये सगळ्या कार्यक्रमात हा समाज मिसळून की माझाच कार्यक्रम आहे आणि मी याच्यात सहभागी झालेलो आहे. त्याचप्रमाणे उर्वरित बहुजन समाज जो आहे हा आपल्या सगळ्या जयंती असतील, ईद असेल, बकरी ईद असेल, रमजान असेल, याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा जो प्रसाद असतो तो स्वीकार करण्याचं काम हे सगळ्या समाजात एकामेकाला साथ देऊन आपण पुढे चाललेलो. मोहम्मद पैगंबर यांचे जे लिखाण आहे त्याच्यामध्ये एक वाचण्यात गोष्ट आहे की मी माझ्या पाठीमागे कुराण आणि सुन्नत हे सोडून चाललेलो आहे. कुराण म्हणजे जे आपण वाचायला
सगळ्या समाजाने घेतलेलं आहे आणि त्याच्यातनं आपल्याला जगायचं कसं हे शिकवलेलं आहे. आणि सुन्नत म्हणजे मी जे नियम घालून दिलेले आहे त्याच्यावरती चाललं तर तुमचं आयुष्यात तुम्ही कुठंच भरकटणार नाही. हा एक छोटासा संदेश मोहम्मद पैगंबर साहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावरतीच आपण पुढं चाललेलो आहे. आपले मौलाना साहेबांनी एकदा सांगितलं की दुसरं त्यांनी लिहिलेलं की एखाद्या भुकेल्याला जेवायला घाला, एखाद्या आजाराला त्याला उपचार करा, हीच खरं आयुष्यातली तुमची देणगी आहे. आणि ह्या देणगी स्वरूपात मोहम्मद पैगंबर साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहून तुमच्या आयुष्यामध्ये जन्नत हासिल केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, अशी भूमिका मोहम्मद पैगंबर साहेबांची सगळ्या दुनियाला, ह्या जगाला त्यांनी दिलेली आहे. आणि तुम्ही सगळेजण त्याचं पालन करून आमच्यासारख्यांकडनं ते काम करून घेता, त्याच्याबद्दल मी सगळ्या समाजाचे आभार मानतो. मी तुम्हाला इथं उपस्थित माझ्या समोर आलेले तुमच्याच समाजातले तुमच्यातलेच एक सहकारी जे लहानाचे मोठे आम्ही भाऊ म्हणून झालेलो आहे ते सलीम शेख सय्यद, गणेशजी वाजगे असतील, आर्मी गावचे सरपंच भावेजी डोंगरे, मेट्रे साहेब, संतोषदादा वाजगे, उपस्थित सर्वच बेन्नी साहेब यांच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंतीची उद्याची येऊ घातलेली आणि आजचा जो तुम्ही कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार वल्लभ शेट्टी विनंती, विद्यमान आमदार अतुलदा विनंती, जे थोड्याच वेळामध्ये त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात इथं भेट द्यायला येणार आहे, त्यांनी सांगितलं तुम्ही कार्यक्रम चालू करून घ्या. मी दुपारच्या सत्रात ह्या कमिटीला भेट द्यायला येणार आहे त्यांच्या वतीने. त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल वरकोटे यांच्या वतीने शुभेच्छा देतो. तुम्ही जो मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल आभार, धन्यवाद. ग्रामपंचायत असेल, आपण सगळे असाल, तर मी आपल्याला एक विनंती मागेही केलेली पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं करतो. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत आता बरंचसं काम अगोदरचं झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला एक हॉल प्रस्तावित आहे, आपण तो करण्याच्या मनस्थितीत आहोत, तयारीत आहोत. आमच्या समाजाच्या वतीने निश्चित आम्ही एक मागणी करतो. आमदार साहेब आणि खासदार साहेबांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. राजाभाऊ, आपण एकत्रितपणे आणि आमच्या भाऊभाऊंच्या मार्गदर्शनाखाली, हरिभाईंच्या मार्गदर्शनाखाली, तमाम आपल्या ट्रस्टियांच्या सहयोगातून, समाजातून एक सुंदर असं सभागृह आपल्याला बांधण्याचा इथे मानस आहे. आपण या ठिकाणी निश्चितच पुढील काळामध्ये त्याच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांना या संदर्भात विनंती करावी. आम्ही सुद्धा ते आल्यानंतर या सगळ्या गोष्टी सांगणारच आहोत. तर मला अतिशय आनंद वाटतो आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात, सातत्यानं कौतुक करत आहात. आता शेवट कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, आदरणीय गावचे लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना पैगंबर जयंतीच्या मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. खरं इसवी सन 570 मध्ये जन्म झालेल्या मोहम्मद पैगंबर साहेबांची आजही जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण जगभर नाही, संपूर्ण जगभर खरं तर उत्साहात साजरी. मोहम्मद पैगंबर जयंतीचं एवढं महत्त्व का असावं मुस्लिम समाजामध्ये? तर मला माझ्या जेवढं आकलन आहे एवढे मोठे नाही की त्यांच्या कार्याचं आपण अवलोकन किंवा आकलन करू, परंतु माझ्या मते त्यावेळेची जी त्यांची प्रथा होती की मुलगी जन्माला आली तर जिवंतपणे ते दफन करत. मला वाटतं मोहम्मद पैगंबर साहेबांनी सगळ्यात पहिला विरोध कशाला केला असेल तर ह्या गोष्टीला, की मुलीचं शिक्षण, मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे, मुलीला जीवन मिळालं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं मोहम्मद पैगंबर साहेबांचं काम जर एवढ्या पूर्वी त्या लोकांना जर निश्चित स्वरूपात त्या अल्लाची तुळशी सगळ्या जर आपणही, मला वाटतं आपल्याकडे सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा आपल्याला शिक्षणाची जात 1800 सालाचा, म्हणजे हे सगळी मंडळी त्याही वेळेसपासूनचं हे कार्य. पण एवढ्या करून थांबले का? त्यावेळेस अनेक कबिले होते, त्यांच्यामध्ये अनेक लढाया होत्या. मग लढायांमध्ये अनेक विधवा महिलांचा समावेश, त्याच्यानंतर जे पुरुष मारले जातात विधवा. मग पैगंबर साहेबांनी त्याही महिलांना लग्नाचं द्वार फक्त तेवढंच नाही सांगितलं. मला वाटतं त्यांनी स्वतः, माझी माहिती आहे का, त्यांनी एका 40 वर्षीय विधवा महिलेशी लग्न करून समाजापुढे आदर्श. आणि मग तुमच्या कार्याच्या माध्यमातून जो आदर्श निर्माण होतो त्याला कुणी सांगायची गरज राहते, ती कायम स्वरूपी ते टिकत राहतं. आणि मला वाटतं मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती निमित्त जर आपण काही केलं
मला वाटतं आपण आपलं काम केलं, आपण आपलं कार्य केलं, आपण आपला जो बंधुभाव आहे, आता मौलाना साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला जो दुसऱ्याला मदत करतो तो देवाचा अंश, बरोबर का? जो दुसऱ्याला मदत करतो तो देवाचा अंश. मग आपण सगळ्यांनी एकमेकांच्या साथीत हात घालून आपण एकमेकांची मदत केली पाहिजे. आणि मला वाटतं नारायणगावमध्ये हा मुस्लिम समाज निश्चित स्वरूपात मोहम्मद पैगंबर साहेबांनी शिकवलेल्या याच्यावर ते चालतो. आणि म्हणून मला खरं तर या सगळ्या आपल्या समाजाचा अभिमान. कारण आपण बघतोय नारायणगावमध्ये अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, अनेक वेगवेगळ्या, पण नारायणगावमध्ये मात्र आजही हिंदू मुस्लिम ही सगळी मंडळी एकत्रितपणे सगळ्या सणांमध्ये असते. आणि याचा अभिमान आहे, आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की आपल्या सगळ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही मुस्लिम समाज आहे, आपल्या त्यांच्या प्रत्येक सणामध्ये आपलं हिंदू समाज. कारण आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे, आपण माणूस म्हणून वागलं पाहिजे आणि आपण माणूस म्हणूनच आयुष्यभर राहिलं पाहिजे. ह्या मताला आपण सगळेजण, कारण सगळ्याच धर्मांनी शिकवून आपल्याला पहिलं माणूस, मग आपले धर्म, मग आपला पंथ, मग आपली जात. मला वाटतं मोहम्मद पैगंबराच्या जयंतीनिमित्त हा जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे, आपण बघतोय की आता नवरात्र उत्सव झाले, त्याच्यात सुद्धा आपण आरोग्य शिबिर केली सर. म्हणजे एक चांगली परंपरा आपल्याकडे की आपल्या सगळ्या सामाजिक सणांमध्ये सुद्धा किंवा आपल्या सगळ्या सणांमध्ये सुद्धा आपण आरोग्याला महत्त्व देऊ लागलोय. आणि मला वाटतं हीच खरं तर मोहम्मद पैगंबर साहेबांना त्यांच्या कार्याला आपली आदरांजली आहे. मला इथं बोलवलं, मान सन्मान केला. मी ग्रामपंचायत नारायणगाव असेल त्याबरोबर जमलेले सगळेच आपल्या स्टेजवरील मान्यवर असेल, मी सगळ्यांचं, तुमच्या सगळ्यांचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो. आणि सातत्याने काळजी सर जे सांगतील बरोबर, कारण काळजी सरांनी त्या मोहम्मद पैगंबर साहेबांचा तो रस्ता बघा. शिक्षण एक शिक्षण, बाकी तुमचं काही असो, शिक्षण करायचं चालू ठेवायचं का. खरोखर मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण जे जे काही सांगा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे जे शक्य होईल या त्या ठिकाणी आपण सगळेजण, आम्ही सगळेजण उभे राहणार आहोत. तिथं बोलवलं, मान सन्मान केला. मी आपल्या सगळ्यांचं मनापासूनचं आभार व्यक्त करतो. थांब कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. फक्त मान्यवरांना विनंती आहे, उठताना हळूच व्यवस्थित उठा, कारण आम्ही थोडीशी तुमची अडचणच केली. सर्वप्रथम सबसे पहले मैं आपको बताऊं कि आपका आज आपने ना बहुत गड़बड़ कर. नहीं झालं सांग, मी नाही घेणार.